सध्या आपण माझ्या मागे बघू शकता की क्रेन आणि क्रेनच्या माध्यमातून छोटा जो आहे तर तो 709 त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी पाईप टाकलेला आहे आणि त्याच्याच मागे आपल्याला JCB असलेले दिसते। सध्या हे जे आहे तर दिग्रसच्या काठी इथलं काम आहे। काठीचा पूल आहे, हा ॲटो काठीवरून जातो आहे आणि सगळं काम सकाळी सुरू होतं। तर यामध्ये जे काही कामं आता अगदी फायनल टप्प्याचे आहेत, म्हणजे फायनल अलाइनमेंटचं कामं जे आहेत याचे इकडं 90% आपल्याला पूर्ण झालेले दिसतात। तर आता या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण जे काम आहे तर मोठ्या मोठ्या मशिनरीज आणि मोठ्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून इकडं मित्रांनो काम केलं जातं। सध्या पाऊस असल्यामुळं थोडं कामाला जे आहे तर कुठे कुठे पाणी साचलेलं असेल, ते पाणी इंजिनाच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी मग तिथं पाईप नेण्यात येतो आहे आणि आता त्या क्रेनचं काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। आता मी सध्या तुम्हाला दाखवतो की याही भागातलं जे काम आहे तर या भागातलं काम मित्रांनो इकडं बघू शकता आपण। ह्या पुलाचं काम जे आहे तर ते आता आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं आणि हे जे काम सगळं चालतं तर आता ह्या सगळ्या मशिनरीज ज्या आहेत एकमेकाला मदत करतात, म्हणजे एका मशीनचं काम हे दुसऱ्या मशीनशी डिपेंड असतं। म्हणून आता या सगळ्या याच्यामध्ये आता पाहू शकता सगळं पाणी झालेलं आहे। हा आपला काठीचा पूल जातो आहे आणि त्या क्रेनचं काम पूर्ण झालेलं आहे। क्रेननी त्याच्यामध्ये आपला जो आहे तर तो पाईप टाकलेला आहे। तर त्या पाईपचं काम काय काम आहे आता तर जिथे कुठे पाणी साचलं असेल, समोर नाला आहे तर ते इंजिनच्या साहाय्याने बाहेर काढावं लागतं। तर सगळं आता मित्रांनो हे इकडं कामाची अशी गडबड आपल्याला या परिसरामध्ये असते। हा सगळा काठीचा जो आहे तर आपला ब्रिज बनलेला दिसतो। तर आता दोन्ही मशिनरी जिथून जात आहे तर याचं काम सकाळीच मित्रांनो 8 वाजता सुरू होतं, कधी कधी तर 7:30ला 7ला। याचे प्रत्येकाचे ठेकेदार आता वेगवेगळे असतात। SMS कंपनीचं हे काम आहे आणि आता हे ड्रायव्हर भाऊ रिवर्स घेऊन काका रिवर्सच्या माध्यमातून वर नेत आहे। तर ही JCB आहे, एवढ्या JCB वर रिवर्समध्ये चालत आहे आणि आता काम जे आहे तर बघू शकता त्या ड्रायव्हरची मित्रांनो, ड्रायव्हर बंधूंना कुठं कुठं काम कशा पद्धतीने करावं लागतं। आता ते वर बघा तुम्ही एवढा मोठा हे चढत आहेत आणि ते रिवर्समध्ये, म्हणजे किती हॉर्स पॉवरची ती JCB आहे यावरून आपल्याला लक्षात येतं। ही सगळी कामाची परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये बघू शकता आपण त्या याच्यामध्ये मेटाडोरच म्हणतात त्याला जुन्या काळात, तर त्याच्यामध्ये आता पाईप वगैरे टाकलेला आहे मित्रांनो। आणि आता हा आपल्या काठीचा इकडला भाग आहे। इथला व्हिडिओ आपला पहिला भरपूर व्हायरल झाला होता। तर असं सध्या कामाची सिच्युएशन आहे। तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद। आता हे भाऊ चालले असं, ते पण आपल्याला ओळखतात, टाटा बाय बाय नेहमी करतात। तर अशा पद्धतीनं तो पूल आता ती JCB रिवर्समध्ये गेली, तिथे आता काहीतरी काम आहे त्याला। मित्रांनो आजचा ब्लॉग इथे समाप्त करूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। दिग्रस आता 1 किलोमीटर राहिलं, आपली वॉकिंग झाली। किती किलोमीटर झाली काका वॉकिंग? हा आपली सांगा काका, वॉकिंग सांगतायत। वॉकिंग झाली आपली जवळपास 9.5 किलोमीटर। 9.5 किलोमीटर मित्रांनो आता मी चाललो। आज आपण 7ला निघलो होतो। ब्लॉगिंग आणि वॉकिंग या दोन्ही गोष्टीचा संयम आणि संगम आस्वाद आपण घेतला, आस्वाद परमानंद झाला, आनंद परमानंद नित्यानंद या 3 गोष्टी आहेत। तर मित्रांनो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।